माजी मंत्री आणि आमदार डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड यांच्यावर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जो भ्याड हल्ला केला, सर्वप्रथम तर त्या हल्ल्याचा मी निषेध करतो आहे. आणि ही लढाई विचारांची आहे, ही विचारांची लढाई विचारांनी लढली गेली पाहिजे. आणि संभाजीराजे ज्यांचा वारसा सांगतात ते राजर्षी शाहू महाराज यांच्या गादीचा मान सन्मान महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात आहे. आणि आपण पाहिलं असेल या लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज हे खूप मोठ्या मताधिक्याने निवडून आलं, कारण जनतेने त्यांच्या गादीचा आणि त्यांचा तो मान सन्मान केला. आणि हा मान सन्मान कशा प्रकारे राखला गेला पाहिजे ते आपण पाहिलं की जे काय संभाजी महाराजांच्याकडून घडलं आणि त्याचा निषेध तुम्ही आम्ही करण्याच्या अगोदर शाहू महाराजांनी केला. आणि स्पष्टपणे मी त्यांना माझ्या याच्यातून बेदखल करत आहोत अशा प्रकारचं संभाषण करून त्यांचा निषेध व्यक्त केला. आणि म्हणून जी घटना घडली या घटनेचा मी निषेध करतो. सर, तुम्ही आता आव्हाड साहेबांशी भेटलात, बोललात, त्यांची पावलं काय असणार आहेत पक्षाकडनं किंवा काय बोलणं झालं आहे तुमचं? नाही, आव्हाड साहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे की ही विचारांची लढाई आहे आणि मी विचारांना लढणार. आपल्या सर्वांना माहीत आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून ह्या महाराष्ट्रात त्यांच्या विचारानेच पुढची लढाई ही चालू राहील. सर, आपण खासदार आहात, एक खासदार म्हणून आपली काय भूमिका असेल? कारण ह्याच्यापूर्वी पाहिलं तर मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला झालेला, आता जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला झालेला आहे. ही जी कायदा सुव्यवस्थेचे कुठेतरी प्रश्न आता निर्माण होतो, ह्यावर कसं पाहता आणि काय कराल तुम्ही पुढे? नाही, हे खरं म्हटलं तर कायदा सुव्यवस्थेचाच प्रकार आहे. आपण पाहिलं असेल की त्यांच्यासोबत पोलिसांची गाडी असताना देखील अशा प्रकारे हल्ला झाला. म्हणजे हल्लेखोरांचं जेव्हा एवढं मोठं साहस वाढतो त्याच्या पाठीमागे नक्की काय आहे, कुठली शक्ती आहे हे आपण बघायला पाहिजे. संसदेत वगैरे काय उचलणार असलं? हो, प्रश्नच येत नाही. कारण असे जर माजी मंत्री आणि आमदार जर असे हल्ले व्हायला लागले आणि ते सुद्धा पोलीस बंदोबस्तात, तर ही खूप विचाराची गोष्ट आहे आणि चिंताग्रस्त अशी गोष्ट आहे. आणि हे खरं म्हटलं तर सगळ्यांनीच याचा विचार करायला हवा. आणि मी सरकारला एवढंच सांगेन की त्यांच्यावर ठोस कारवाई झाली पाहिजे. कारण पुन्हा अशा प्रकारचे कृत्य कोणाविरोधात, मग दुसरे आमदार असतील, खासदार असतील, विरोधी पक्षाचे असतील, सत्ताधारी पक्षाचे असतील, तर त्यांच्याविषयी अशी कुठलीही घटना घडता कामा नये. पोलिसांचा धाक राहिलेला गेल्या अनेक दिवसापासून या घटना घडत आहेत. मिटकरी असतील किंवा आव्हाड साहेब त्यांच्याकडून हल्ला झाला, अनेक क्राईमच्या घटना घडत आहेत. कुठेतरी महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा धाक राहिलेला नाही का? नाही, मी एवढ्या वर्षाचा माझा अनुभव सांगतो. पोलिसांचा धाक बरोबर असतो, पण जेव्हा राजकीय इंटरफेल होतं ना तेव्हा त्यांच्या अडचणी वाढतात. कारण एवढ्या वर्षाचा माझा देखील अनुभव आहे. उद्या जर तुम्ही महाराष्ट्राच्या पोलिसांना सूट दिली आणि त्यांना त्यांची योग्य ती कारवाई करायला सांगितली तर अशा प्रकारची कुठलीही घटना अशी सोडावं कोणाच्या कानपात मारायची पण हिंमत नाही करणार, सर्वसामान्य माणसाचे देखील. आणि म्हणून पोलिसांच्या खरं म्हटलं तर कार्यक्षमतेवर प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांना त्यांचं काम कसं प्रकारे करता येईल अशा प्रकारचं आपण बघायला पाहिजे. मामा, ज्यावेळेस ही घटना घडली त्यानंतर म्हणजे ज्यावेळेस धमकी आली त्यावेळेस काही कार्यकर्त्यांनी ही तक्रार देखील पोलीस स्टेशनला दिली. मात्र पोलिसांची जी बंदोबस्त आहे किंवा सुरक्षा आहे याच्यामध्ये वाढ करायला हवी होती, जी योग्य प्रकारे केली गेलेली नाही आहे. हे ठरवून झालेला प्लॅन आहे का सरकार? नाही, आता तेवढे मी सांगू शकत नाही, परंतु जर अगोदर सूचना केली होती तर पोलीस बंदोबस्तात वाढ व्हायला पाहिजे, या बाबतीत काळजी घ्यायला पाहिजे. कारण हे सगळं पोलीस यंत्रणेचं आणि गृह खात्याचं काम आहे, तर त्यांनी ते करायला पाहिजे. गृह खात्याच्या कारभाराबाबत काय बोलाल का? नाही, त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकतो, फक्त एवढंच आहे की अशा प्रकारच्या घटना घडतात त्या घडायला नाही पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे, जेणेकरून पुन्हा अशा गोष्टी होणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.